सुशीला जो आपला आज जो रेसिपी आहे त्याच्यामधला पण आज आपण दोन प्रकारचे सुशीला बनवणार आहोत। तर इथे जे आपले त्यासाठी लागणारे घटक पदार्थ पहा। 3 कांदे घेतलेले आहेत। आपण साधारणतः 150 ग्रॅम आपण जो आपण चुरमुरे म्हणतो ते घेतलेले आहेत। त्यासाठी आपण पहिला जो आपण बनवणारा प्रकार तो आहे हिरव्या मिरची मधला सुशीला। त्यासाठी 3 कांदे आहेत, त्यानंतर हिंग आहे, हळद आहे, एक शेंगाची इथे कूट आपण केलेला आहे, छोटी वाटी घेतलेली आहे, मीठ आहे आणि ते जे आपले डाळे असतात चप्पक डाळे त्याचे एक छोटा पण वाटी आपण त्याला ग्राइंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या बघा साधारणतः इथे अंदाजे 10 ते 12 मिरच्या आहेत। तिखटाचं प्रमाण आपण कमी करू शकतो, एक ॲव्हरेज आपण इथे मिरच्या पकडल्या आहेत। नंतर कढीपत्ता आहे आणि इथे कोथिंबीर आहे। त्याचं साधारणतः आपण लाल जेव्हा सुशीला करणार आहोत त्यामध्ये फक्त आपल्याला हिरवी मिरची जाणार आहे यातून आणि तिथे फक्त आपल्याला लाल तिखट येणार आहे। तर मी परत रिपीट करतो, आजचा सुशीला आपण जे बनवतोय त्यामध्ये आपण फक्त 150 ग्रॅम चुरमुरे घेणार आहोत। ते भिजवायचे कसे आपण पुढे बघूया। त्या 150 ग्रॅमचे आपण 2 लॉट म्हणजे 150 ग्रॅमचा हिरवा मिरची वापरून बनवलेला सुशीला बघणार आहोत आणि 150 ग्रॅमचा आपण लाल तिखटातला सुशीला बघणार आहोत। आता आपण इकडे 150 ग्रॅम चुरमुरे जे घेतलेले आहेत त्यात आपण पाणी इथे आपण ओततोय बघा। याला आपल्याला व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचं, कारण हे चुरमुरे व्यवस्थित भिजले की ते सॉफ्ट होतात, मऊ होतात आणि जेवढे परफेक्टली भिजले जातील ते तुमचा सुशीला पण एकदम टेस्टी आणि सॉफ्ट होणं गरजेचं आहे। तुम्हाला पहिला मी म्हणलं होतं की आपण सुशीला जो आहे तो नॉर्मली इकडे महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे सोलापूर आहे, इकडे खाली उस्मानाबाद, पंढरपूर, तुळजापूर या साईडला जास्त फेमस आहे आणि तुम्हाला मेन काही भाग हा कर्नाटकचा भाग आहे, त्यात पण सुशीला हा खूप वाईडली बनवला जातो। पोह्यासारखाच प्रकार आहे, परंतु हा थोडासा एकदम छानपैकी त्याची वेगळी टेस्ट असते आणि हे सगळे लहान मुलापासून मोठे वयस्कर लोकांना पण हा एक आवडणारा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता आहे। तर आपण इथे चुरमुरे आपण भिजवून घेतो, भिजवून घेऊन मग आपण पुढच्या प्रोसेसला आपण लागूया। आता हे सुशीला आपण भिजवलेला आहे तो बघा पाण्यामध्ये व्यवस्थित आपण असा त्याला लाईट तुम्ही आपल्याला यातला पाणी काढून आपल्या छोट्या भांड्या तिकडे ताटामध्ये काढतो आहे। असे पाणी यातला काढून टाकायचं आहे पिळून आणि सुशीला साईडला घेत आहोत। साधारणतः आपल्याला सुशीला चुरमुरे आहे तो पाण्यामध्ये 10 मिनिटाला आपल्याला भिजवावं लागतील, 10 ते 15 मिनिटे भिजवावं लागतील आणि मग त्यातलं पाणी त्याला हलवून घेऊन परफेक्टली त्यातलं पाणी आपण हाताने पिळून घ्यायचं आणि त्याला वेगळ्या ताटामध्ये आपल्याला काढायचं आहे बघा। सुशीला जो आपण पुढचा जो आपला प्रकार आहे तो हिरव्या मिरचीमध्ये बनवणार आहोत। त्याच्यात मी खलबत्त्यामध्ये इथे 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते जास्त तिखट नाही आहेत। इथे आपल्या मगाचा आपण चुरमुरे भिजवले रेडी आहेत। पहिल्यांदा आपण खलबत्त्यामध्ये काय करूया की हिरव्या मिरच्या आपण इथं कुटून घेऊया व्यवस्थितपणे। बारीक असं आपण खलबत्त्यामध्ये या पण मिरच्या कुटून घेतल्या। तिखटाचं प्रमाण हे मॉडरेट ठेवा। आम्हाला इथे 6-7 मिरच्या आम्ही घेतल्या होत्या, त्या आम्हाला 150 ग्रॅम जो आपण इथे आपण दिसतं तुम्हाला की आपण चुरमुरे भिजवले होते त्याला हे पुरेसे आहे। तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरच्या कमी जास्त करू शकता। आपण इकडे जे कढई मगाची 30 कढई वापरत आहोत त्यात आपण थोडं तेल घालून घेऊया। गॅस बघितला आपण, गॅस एकदम साधारणतः 10% एकदम बारीक आहे। याच्यामध्ये आपण तेल टाकून ठेवलेलं आहे, जिरे मोहरी पहिला टाकून देऊया। आपण पाहतो हिरव्या मिरच्या मधल्या सुशीला कसा बनवायचा आपण बघत आहोत। नंतर आपण टाकूया हिंग टाकलेला आहे मध्ये, हिंगानंतर आपण थोडंसं याला आपण हलवून घेऊया। त्यानंतर टाकूया आपला कढीपत्ता, त्यानंतर घालूया आपण जो 3 कांदे घेतले होते ते कांदे कट केले आहेत, कांदे आपल्याला घालून घ्या।
तुम्ही कांदा बघितलेला आहे, तो कांदा थोडा गुलाबी झालेला आहे चांगल्यापैकी. त्यापुढे आपण काय काय घालायचं ते पण बघूया. यामध्ये आपण पाहतो हिरव्या मिरचीमधून सुशीला कसा बनवला जातो. आता जे हिरवी मिरची आपण खलबत्त्यात कुठली होती ती आपण इथे घालतो. ते बघा, हिरवी मिरची कुठली आपण घातलेली आहे इथे. त्यापुढे आता आपल्याला एक एक आपले पदार्थ जे इन्ग्रेडियंट आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर आपण घालूया शेंगाचा कूट. साधारणतः बघा 1 2 3 3.5 चमचे आपण शेंगा कूट घातलेला आहे. आणि जे आपण इथे सप्पक डाळ म्हणजे डाळी जे आपण मिक्सरमध्ये बारीक पीठ केलं होतं ते आपण बघा 3 साधारणतः 4 चमचे आपण इथे डाळे जे ग्राइंड केले होते मिक्सरमध्ये ते आपण इथे घातलेले आहेत. त्यानंतर घालूया थोडीशी हळद. आपण असं घालून घेऊया. नंतर आपला जो मेन घटक पदार्थ आहे तो आपण भिजवलेले चुरमुरे आहेत आपण घालूया हळदीने. नंतर त्याला आपण छानपैकी कढईमध्ये एकदम छोट्या गॅस मिडियम गॅसवरती त्याला आपण पूर्ण परतून घ्यायचे आहे. जो लास्ट आपला जो मेन घटक राहतोय तो आहे मीठ. आपण मीठ घालून घेऊया. साधारणतः एक अर्धा चम्मच छोटा चम्मच त्याला मीठ घाला. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आणि थोडी आपण घालूया साखर. काय आपण जे हिरवी मिरची घालतो त्याबरोबर साखरचं कॉम्बिनेशन असेल ते खूप छान लागतं. आता राहतो आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि घटक आहे तो लिंबू. छोटा लिंबू घेतला नाही, ह्यात पूर्ण लिंबू पिळलेला आहे. लिंबूमुळे त्याला एक मजाची टेस्टला. आता फक्त तुम्हाला व्यवस्थित त्याला आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो हिरव्या मिरचीतला जो इथे सुशीला आहे तो रेडी होऊन जाईल. तेव्हा आपण इकडे तुम्हाला म्हणल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण आता इथे सुशीला लाल तिखट कसं करा बघूया. पदार्थ सेम असणार आहे. 3 कांदा, हिंग, शेंगाचा कूट, हळद, मीठ, सप्पक डाळीचं आपण केले पावडरीचं आहे. इथे लाल तिखट आहे आणि इकडे कोथिंबीर आणि कढीपत्ता. त्याच्या पुढे आपण डायरेक्ट काय करूया, आपण सुशीला लाल तिखट कसा बनवायचा आपण पाहूया. थोडं तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर आपण पुढचा पदार्थ आहे तो जिरे मोहरी तडकाला सुद्धा व्यवस्थित. इकडे बघा. त्यानंतर आपण गॅसला आपण थोडासा बारीक ठेवला आहे. इकडे बघा. आणि पुढे आपण घालणार आहोत थोडासा हिंग. नंतर घालूया कढीपत्ता. आपला जो ह्याला पण थोडंसं हलवून घेऊया. नंतर कांदा आपण जो 3 घेतला जातो आपण कट करून घेतलेला आहे बघा.
कांदा आपण घालून घेऊ यामध्ये. याच्यामध्ये महत्त्वाची सूचना अशी होती की जो आपण कांदा घेतो तो 3 घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्व म्हणजे सुशिलाला कांदा जेवढा तुम्ही जास्त घेता, आम्ही 3 वापरलेला आहे. कमी जास्त करू शकता, परंतु कांद्याचं प्रमाण हे जेवढं जास्त असेल तेवढा तुमचा सुशिला चांगला होणार आहे. आम्ही ॲग्रिगेटली आपण आज 150 ग्रॅम चुरमुरे घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण 3 कांदे आपण कट करून घातलेले आहेत. तर कांदा जर आपला गुलाबी झाल्यानंतर पुढे आपण घालणार आहोत त्यामध्ये लाल तिखट. कांदा एक छोटा चम्मच ते 1.5 चम्मच आपण लाल तिखट घालूया. त्यानंतर घालूया तिखटाचं प्रमाण जास्त करावं नको आपल्याला. त्यामध्ये घालूया अर्धा छोटा चम्मच हळद. थोडंसं हलवून घेऊया. नंतर घालू यामध्ये आपण जे पाण्यामध्ये भिजवून जे पाणी काढून घेतलेलं आहे ते आपण त्यात चुरमुरे आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहेत पॅनमध्ये. त्याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया. सुशिला हा एक खूप छान असा एक नाश्त्यातला पदार्थ आहे. चुरमुरे भिजवल्यामुळे चुरमुरे एकदम सॉफ्ट होतात. त्यामुळे सर्वांना छोट्या मोठ्यांना हा एक आवडता नाश्ता आपल्याला असू शकेल. आपण सर्वांनी ट्राय करावं. तर हे आपण व्यवस्थित चुरमुरेला ह्या सगळ्याच्यामध्ये आपण व्यवस्थित फ्राय पॅनमध्ये आपण भाजून घेत आहोत. त्यानंतर आपला पुढचा जो एक पदार्थ आहे तो आहे मीठ. चवीनुसार साधारणतः आपण एक अर्धा चमचा आपण थोडं मीठ यात अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालूया, छोट्या चमचा. नंतर आपण घालूया महत्त्वाचा पुढचा आयटम आहे तो म्हणजे सपक डाळ आपण जे मिक्सरमध्ये बारीक केले होते ते बघा किती चमचे घालतो आपण. छोट्या चमच्याने 1 2 3 4 चम्मच ह्याला आपण सपक डाळी आपण जे मिक्सरमध्ये फिरवते बारीक पावडर केली ते घातलेलं आहे. त्यानंतर शेंगाकूट बघा 1 2 3 चम्मच आपण छोटा चम्मच आपण इथले शेंगाचं कूट घातलेलं आहे. त्यानंतर साखर जी आहे थोडी आपण घालूया. हे बघा थोडी सेवा साखरेने त्याला एक मजा वेगळी येते. थोडी साखर घातलेली आहे. लिंबू जो आहे त्यामध्ये आपण एक छोटा लिंबू घेतलेला आहे छोटा आकाराचा. त्याच्यातला आपण बिया काढून टाकूया आणि लिंबू त्या थोडासा पिळूया. त्याच्यामध्ये आपल्या या सुशिलामध्ये बघा लिंबू पिळलेला आहे. आता याला व्यवस्थित आपण हलवून घेत आहोत. ह्याला काय होतं की जेव्हा आपण हे शेंगाकूट घालतो आणि डाळीचं पीठ घालतो त्याला एक बाइंडिंग तयार होतं आणि त्याला एक छानपैकी आपल्याला याला एक टेस्ट तयार होते. कशाला डाळ्यामुळं आणि शेंगाच्या कूटमुळं सुशिला एक बाइंडिंग होतो आणि तो सुशिला एकदम खायला पण त्याची टेस्टचे लज्जतदार आपण तुझ्या सुशिला तयार होतो इथे. साधारणतः 5-7 मिनिट झालेले आहेत. आपण ह्याला बारीक मंद आचेवर आपल्याला आपण ह्याला सुशिला परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यापुढे आपला लास्ट आपला जो घटक पदार्थ आहे ह्याला आपण गार्निशिंगला आपण टाकणार आहोत फक्त कोथिंबीर.
सुशीला आपला जो लाल तिखटातला ऑलमोस्ट रेडी आहे. हे बघा, सुशिलावरती आपण कोथिंबीर टाकून गार्निशिंग केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला आता आपला जो लाल तिखटामधला सुशिला परफेक्टली एकदम झकासपैकी तयार झालेला आहे. प्लेटमध्ये घालून याचा मस्तपैकी आस्वाद तुम्ही घेऊ शकता. ही रेसिपी आपली तुम्ही कधीही कुठल्या सीझनमध्ये आपण ट्राय करू शकता. तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण बघितला आहे लाल तिखटामधला आणि हिरव्या तिखटामधला सुशिला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याचे कमेंट खाली करा, लाईक करा. चॅनल म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया नवीन एक टेक्निकल किंवा एक फूड रेसिपी सहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. थँक्यू, धन्यवाद आणि जय हिंद.